नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 2 सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत 2.13 सायलेंट फीचर्स ऑफ 5 किंगडम्स. 5 किंगडम्स म्हणजे काय, ते कोणी प्रपोज केलं हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण 5 किंगडम्सच्या आधी पण 4 किंगडम्स, 3 किंगडम्स, 2 किंगडम्स अशा सिस्टीम्स होत्या. मग त्या कोणी प्रपोज केल्या होत्या किंवा 5 किंगडम्स येण्याआधीची काय हिस्ट्री होती ती सगळी काही आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. आता हा थोडासा पार्ट मी NCERT बुक्समधला घेतलेला आहे. NCERT बुक्स मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि आय होप की तुम्ही ते पाहिले असतील. ज्यांनी अजूनही टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल ते जॉईन करू शकतात. ओके, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. सो आता याच्यामधला जास्त पार्ट नाही, फक्त आपल्याला जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच आपण बघणार आहोत. फक्त आपल्याला हिस्ट्री बघायची आहे. सो या ठिकाणी मी काही ठिकाणी अंडरलाईन्स केलेले आहेत, ते पार्ट महत्त्वाचे आहेत. की फर्स्ट आहे अरिस्टोटल वॉज द अर्लीएस्ट टू अटेम्प्ट अ मोर सायंटिफिक बेसिस फॉर क्लासिफिकेशन. ही यूज्ड सिम्पल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स टू क्लासिफाय प्लांट्स इंटू ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स. म्हणजेच काय, सगळ्यात पहिल्यांदा आपण काय पाहिलं होतं, एरिस्टोटल एक फिलॉसॉफर आहेत ज्यांनी पहिल्यांदा क्लासिफिकेशन करायला सुरुवात केली होती. मग एरिस्टोटल यांनी जेव्हा क्लासिफिकेशन केलं त्यांनी फक्त 2 ग्रुप्समध्ये केलं होतं. एक तर पहिलं होतं प्लांट्स आणि दुसरं होतं ते म्हणजे ॲनिमल्स. प्लांट्समध्ये क्लासिफाय करताना त्यांनी 3 ग्रुप्स पाडले होते. पहिल्यांदा आहे ट्रीज, दुसऱ्यांदा आहे श्रब्स आणि तिसऱ्यांदा आहे हर्ब्स. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी फक्त 2 पार्ट्समध्ये डिवाईड केलं होतं एरिस्टोटल यांनी, प्लांट्स आणि ॲनिमल्स. त्यामध्ये पण प्लांट्समध्ये त्यांनी घेतलं होतं ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स आणि ॲनिमल्समध्ये त्यांनी क्लासिफिकेशन केलं होतं की ज्यांच्यामध्ये रेड ब्लड सेल्स आहेत आणि ज्यांच्यामध्ये रेड ब्लड सेल्स नाहीत. म्हणजे ज्यांच्यामध्ये RBCs आहेत ते वेगळे आणि ज्यांच्यामध्ये RBCs नाहीत ते वेगळे. ओके, RBCs असणारे वेगळे, RBCs नसणारे वेगळे. तर अशा प्रकारे एरिस्टोटल यांनी फक्त 2 ग्रुप्समध्ये क्लासिफिकेशन केलं होतं, प्लांट्समध्ये ट्रीज, श्रब्स आणि हर्ब्स आणि ॲनिमल्समध्ये दोज हू हॅड RBCs किंवा रेड ब्लड सेल्स आणि असे की ज्यांच्याकडे रेड ब्लड सेल्स नाही आहेत. ओके, सो ही झाली फर्स्ट मेथड. सगळ्यात पहिल्यांदा की जेव्हा कोणतेही मेथड्स अस्तित्वात नव्हते तेव्हा एरिस्टोटल यांनी पहिल्यांदा क्लासिफिकेशन केलं होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहेत लिनियस. लिनियस यांनी 2 किंगडम सिस्टीम प्रपोज केली होती. म्हणजेच लिनियस यांची 2 किंगडम सिस्टीम एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये त्यांनी 2 किंगडम्स कोणते घेतले होते, प्लांटे आणि ॲनिमालिया. हे 2 किंगडम्स कोणते आहेत, प्लांटे आणि ॲनिमालिया. हे 2च किंगडम्स फक्त त्यांनी घेतले होते. प्लांटेमध्ये त्यांनी हे घेतले होते की जे स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, जे ऑटोट्रॉप्स आहेत. ॲनिमालियामध्ये जे हेटेरोट्रॉप्स आहेत, त्याचबरोबर जे फोटोसिंथेसिस करतात ते सगळे प्लांटेमध्ये, जे फोटोसिंथेसिस वगैरे परफॉर्म नाही करत ते ॲनिमालियामध्ये. तर अशा प्रकारे त्यांनी क्लासिफिकेशन केलं होतं. सो आता लिनियस यांच्या ग्रुपमध्ये जर आपण पाहिले, यांच्या 2 किंगडम सिस्टीममध्ये जर आपण पाहिलं तर फक्त प्लांटे आणि ॲनिमालिया एवढ्यांचंच क्लासिफिकेशन केलं होतं. मग प्लांटे आणि ॲनिमालिया सोडून इतर पण आहेत, ते म्हणजे युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्स. जसं की युकॅरियोट्समध्ये युनिसेल्युलर पण येतात आणि मल्टीसेल्युलर पण येतात, पण प्रोकॅरियोट्समध्ये फक्त युनिसेल्युलरवाले ऑर्गॅनिझम्सच येतात. मग आता या ठिकाणी जर आपण पाहिलं, प्लांटे आणि ॲनिमालिया हे युकॅरियोट्समध्ये येऊ शकतात, पण इतरांचं काय, जे प्रोकॅरियोट्स आहेत त्यांचं क्लासिफिकेशन याच्यामध्ये केलंच गेलं नव्हतं. त्याच्यामुळे ही सिस्टीम ॲक्सेप्ट केली गेली नाही. मग त्यानंतर होती नेक्स्ट सिस्टीम. आता नेक्स्ट सिस्टीम कोणती होती ती आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहूया. हे बाकीचं तुम्ही रीड करू शकता स्क्रीनशॉट वगैरे घेऊन, हे पण इम्पॉर्टंट आहे, रीड करा. ओके, सो पहिल्यांदा आपण एरिस्टोटल पाहिलं, त्यानंतर आपण लिनियस पाहिलं, 2 किंगडम सिस्टीम. आता आपण पाहणार आहोत 3 किंगडम सिस्टीम, जी की अर्नेस्ट, मी स्पेलिंग लिहिते, हॅकल. ॲक्च्युली स्पेलिंग दिसते की नाही मला माहिती नाही, कारण एवढं प्रॉपर लिहिता येत नाही आहे. HAECKEL. ओके, हे आहे त्यांच्या नावाचं स्पेलिंग. यांनी 3 किंगडम सिस्टीम प्रपोज केली. 3 किंगडम सिस्टीम म्हणजे काय, यामध्ये 3 किंगडम्स होते. जसं की मी आधी सांगितलं की ॲनिमालिया ठीक आहे, प्लांटे पण ठीक आहे, पण प्रोकॅरियोट्सचं काय, तर त्याचसाठी अर्नेस्ट हॅकेल यांच्या सिस्टीममध्ये प्रोटिस्टा नावाचा अजून एक किंगडम ॲड झाला. ओके, प्रोटिस्टा. ॲनिमालिया आणि प्लांटे तर आहेच, बस त्याचबरोबर अजून एक किंगडम ॲड झाला, तो म्हणजे प्रोटिस्टा. आणि अशा प्रकारे हेकल यांच्या सिस्टममध्ये 3 किंगडम्स होते. ओके, सो हेकल नंतर आफ्टर दॅट अजून एक आली, ती म्हणजे 4 किंगडम सिस्टम. आता 4 किंगडम सिस्टम म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. सो 4 किंगडम सिस्टम कोणी घेतली होती, त्यांचं नाव आहे, त्यांच्या नावाची स्पेलिंग मी या ठिकाणी लिहिते, हर्बर्ट कोपलँड. हा ई आहे. तर यांनी प्रपोज केली होती 4 किंगडम सिस्टम. सो आता 4 किंगडम सिस्टममध्ये काय येणार आहे, तर पहिल्यांदा आपण 3 किंगडम सिस्टममध्ये पाहिलं ॲनिमालिया होतं,
प्लांटे होतं आणि त्यासोबतच प्रोटिस्टा घेण्यात आलं होतं. ओके, हे तर झालं. पण अजून एक किंगडमची आवश्यकता होती, ती म्हणजे मोनेरा किंगडम. सो याच्यामध्ये एस्पेशली 4 किंगडम सिस्टममध्ये मोनेरा किंगडम ॲड केलं गेलं. मग आता मोनेरामध्ये जे पण युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स आहेत तर ते सगळे मोनेरामध्ये आले. ओके, सो युनिसेल्युलर प्रोकॅरियोट्स सगळे आले मोनेरामध्ये. सो मोनेरा झालं, त्याच्याबरोबर प्रोटिस्टा ऑलरेडी आलं होतं, ॲनिमालिया आणि प्लांटे. तर अशा प्रकारे हे झाले 4 किंगडम्स. ओके, सो या 4 किंगडम्स नंतर नेक्स्ट आलं 5 किंगडम्स, जे की आपण आता शिकणार आहोत. सो 5 किंगडम क्लासिफिकेशन 5 किंगडम सिस्टम कोणी प्रपोज केली होती, तर रॉबर्ट विटाकर यांनी. ओके, सो रॉबर्ट विटाकर यांनी याच्यामध्ये कोणते कोणते 5 किंगडम्स ॲड केले होते. पूर्वीचे 4 किंगडम तर आहेतच. कोणते कोणते आहेत? मोनेरा आहे, प्रोटिस्टा आहे, प्लांटे आहे, ॲनिमालिया आहे. तर याच्यामध्ये जे फंगससारखे ॲटम्स होते तर त्यांचं काय, ते तर ॲनिमालियामध्ये येऊ शकत नाहीत, प्लांटेमध्ये, प्रोटिस्टा किंवा मोनेरा यांच्यामध्ये नाही येऊ शकत. मग त्यांच्यासाठी त्यांनी नवीन ग्रुप तयार केला, नवीन किंगडम तयार केला, दॅट वॉज फंगाय. तर अशा पद्धतीने हे 5 किंगडम्स तयार झाले. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटे, ॲनिमालिया आणि फंगाय अशा प्रकारचे हे 5 किंगडम्स तयार झाले. आता याच्यामध्ये मोनेरा हा प्रोकॅरियोट होता आणि बाकी सगळे हे जे आहेत 4 हे युकॅरियोट्स होते. त्याच्यातला आपण प्रोटिस्टा जो होता तर तो युकॅरियोटमधला युनिसेल्युलर होता आणि बाकीचे सगळे जे आहेत तर ते मल्टीसेल्युलर होते. ओके, सो हे झालं क्लासिफिकेशन. आता 5 किंगडम झालं, पण आता आपण फक्त 5 किंगडम शिकणार आहोत. पण 5 किंगडमच्या पण पुढे काहीतरी आहे, ते म्हणजे 6 किंगडम. मग आता 6 किंगडममध्ये काय येतं आणि 6 किंगडम कोणी प्रपोज केलं होतं, तर आपण लेसनच्या सुरुवातीला पाहिलं होतं 3 डोमेन्स. 3 डोमेन्स कोणी प्रपोज केलं होतं? कार्ल हुज यांनी. ओके, सो कार्ल हुज यांनी ही सिस्टम प्रपोज केली होती. मग आता 6 किंगडम्स कोणते कोणते आहेत? 5 किंगडम्स तर आपल्याला कळले आणि 5 किंगडम्स आपण याआधी पाहिले पण होते. पण हे 6 किंगडम्स कोणते कोणते आहेत, तर आता या ठिकाणी आपण 5 किंगडम्स लिहूया. मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटे, ॲनिमालिया, फंगाय. ओके, मी एक लाईन एक्स्ट्रा केली आहे, सॉरी. हे झाले आपले 5 किंगडम्स. ओके, सो 5 किंगडम्स तर आपण पाहिलेले आहेत. पण याच्यामध्ये हा जो आपला मोनेरा आहे, तर या मोनेराला त्यांनी अजून 2 ह्याच्यामध्ये क्लासिफाय केलं होतं. आता ते 2 कोणते होते, तर मोनेराला त्यांनी आर्कीबॅक्टेरिया आणि दुसरं एक होतं ते म्हणजे युबॅक्टेरिया. ओके, सो मोनेराला त्यांनी 2 ग्रुपमध्ये डिवाइड केलं होतं, दॅट वॉज आर्कीबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. आणि हे 2 नवीन ग्रुप्स तयार झाले, म्हणजे हे 1 2 3 4, एक आर्कीबॅक्टेरिया 5 आणि एक युबॅक्टेरिया 6. अशा प्रकारे हुज यांनी 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केली होती. याला आपण 3 डोमेन सिस्टीम पण म्हणतो आणि 6 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम असंही याला म्हटलं जातं. ह्याला 2 नावं आहेत. ओके, सो हे सगळं आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत, आता टोटली हा व्हिडिओ बेस असणार आहे 5 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीमवरती, जी की कोणी प्रपोज केलेली आहे, रॉबर्ट विटाकर यांनी. ओके, आपण पाहणार आहोत सगळ्या सायंटिस्टची माहिती. त्यामध्ये पहिल्यांदा आहे कार्ल लिनियस, ज्यांनी की सगळ्यात दुसऱ्यांदा म्हणजेच कोणती 2 किंगडम क्लासिफिकेशन सिस्टीम प्रपोज केली होती. सो कार्ल लिनियस क्लासिफाईड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन 2 किंगडम बेस्ड ऑन मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय की ते कशावरती जगतात, जसं की प्लांट्स आहेत ते ऑटोट्रॉप्स आहेत, ॲनिमल्स हेटेरोट्रॉप्स आहेत. ओके, सो ते त्याचबरोबर वेदर दे आर मायग्रेटरी म्हणजे काय, ते स्थलांतर करतात का, सेडेंटरी म्हणजे एकाच जागेवरती स्थिर असतात का, तिथे स्थलांतर करतात एका जागेवरून दुसऱ्या जागेवर. बट धिस ब्रॉड क्लासिफिकेशन ॲज किंगडम प्लांटे अँड किंगडम ॲनिमॅलिया. आणि याच्यामध्ये फक्त 2च किंगडम्स होते, ते म्हणजे प्लांटे आणि ॲनिमॅलिया. हे आपण ऑलरेडी पाहिले, आता आपण जस्ट रिवाईज करतो आहे. सो वॉज फाउंड इनॲडिक्वेंट, पण हे इनॲडिक्वेंट होतं म्हणजेच काय, सुटेबल नव्हतं का, ते तुम्हाला माहिती आहे, कारण याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स नव्हते. It could not classify the organisms that shows characters of both the kingdoms, that is bacteria, fungi, euglena. आता युग्लेना जे आहे तर युग्लेना काय करते, युग्लेनाला आपण हेटेरोटॉप्समध्ये पण टाकू शकत नाही आणि ऑटोट्रॉप्समध्ये पण टाकू शकत नाही. हेटेरोटॉप्स म्हणजे काय, ॲनिमल्स जे आहेत तर ते, आणि ऑटोट्रॉप्स म्हणजे प्लांट्स. युग्लेना काय करतं, सकाळी म्हणजे जेव्हा सूर्य असेल तर त्या कालावधीमध्ये ते फोटोसिंथेसिस परफॉर्म करतं, म्हणजे स्वतःचं फूड स्वतः तयार करतं. बट आफ्टर दॅट नाईट टाईमला ते दुसऱ्यावरती डिपेंड राहतं, म्हणजेच हेटेरोट्रॉप होतं. म्हणजे ते दिवसभरामध्ये ऑटोट्रॉप असतं आणि रात्री ते हेटेरोट्रॉप होतं. त्याच्यामुळे याला आपण कोणत्याच ग्रुपमध्ये टाकू शकत नाही. सो हे सगळे जे एक्सेप्शन्स होते आणि याच्यामुळे त्यांची सिस्टीम ॲक्सेप्ट केली गेली नव्हती. आणि हेन्स टू अवॉइड कन्फ्युजन, सायंटिस्ट R.H. विटाकर प्रपोज्ड 5 किंगडम सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन.
आणि धिस सिस्टीम शोज द फायलोजेनेटिक रिलेशनशिप बिटवीन दी ऑर्गॅनिझम्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी सिस्टीम आहे तर ती फायलोजेनेटिक रिलेशनशिप्सवरती आधारित होती. फायलोजेनेटिक म्हणजे काय, याच्यावरती आपण ऑलरेडी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ज्यामध्ये ऑर्गॅनिझम्सच्या इव्होल्युशनरी चेंजेसवरती आधारित क्लासिफिकेशन वगैरे केलं जातं, की त्यांच्या आधी पहिले कॉमन ॲन्सिस्टर्स काय होते, इव्होल्युशनरी चेंजेसमध्ये कॉमन ॲन्सिस्टर्स काय होते, मग ते कोणत्या कॉमन ॲन्सिस्टरमधून सगळे ॲनिमल्स इव्हॉल्व झालेले आहेत, या सगळ्या रिलेशनशिपच्या आधारे क्लासिफिकेशन फायलोजेनेटिकमध्ये केलं जातं. सो रॉबर्ट विटाकर यांचं तुम्ही एक पिक्चर या ठिकाणी बघू शकता. ते 5 किंगडम्स कोणते आहेत त्यांची नावं तुम्हाला आतापर्यंत पाठ झाली असतीलच. तर ते 5 किंगडम्सबद्दल आता आपण त्यांचे फीचर्स कोणते कोणते आहेत प्रत्येक किंगडमचे तर ते बघणार आहोत. त्याआधी हा एक खूप छान चार्ट आहे जो की NCERTच्या बुकमध्ये आहे. तर त्यामध्ये तुम्ही प्रत्येक किंगडमबद्दल पाहू शकता. एक छान अशा टेबल टाईपमध्ये आहे की मोनेरामध्ये सेल टाईप कोणतं असतं, प्रोकॅरियोटिक, प्रोटिस्टामध्ये युकॅरियोटिक, फंगायमध्ये पण युकॅरियोटिक, प्लांटेमध्ये युकॅरियोटिक, ॲनिमालियामध्ये युकॅरियोटिक. आता सेल वॉल कोणाकोणामध्ये प्रेझेंट असतं तर मोनेरामध्ये नॉन न्यूक्लिअर म्हणजे त्यामध्ये पॉलिसेक्रेड प्लस अमायनो ॲसिड असतं. पॉलिसेक्रेड एक प्रकारचं ज्याला आपण पॉलिमर्स वगैरे म्हणतो तर ते आहे. आफ्टर दॅट प्रोटिस्टा युकॅरियोटिक आहे, याच्यामध्ये काही केसेसमध्ये सेल वॉल प्रेझेंट असतं. आफ्टर दॅट फंगायमध्ये सेल वॉल प्रेझेंट असतं बट सेल्युलस प्रेझेंट नसतं. सेल्युलस पण एक प्रकारचं पॉलिमर आहे. आफ्टर दॅट प्लांटेमध्ये सेल वॉल पण प्रेझेंट असतं, सेल्युलस पण प्रेझेंट असतं. ॲनिमालियामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसतं म्हणजे आपण ॲनिमल्स आहोत, आपल्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहे. आफ्टर दॅट न्यूक्लिअर मेम्ब्रान, जसं की प्रोकॅरियोट्सला न्यूक्लिअर मेम्ब्रान नसतं म्हणूनच ते वेगळे आहेत युकॅरियोट्सपेक्षा. ओके, सगळ्या युकॅरियोट्सला न्यूक्लिअर मेम्ब्रान असतं, प्रोकॅरियोट्सला नसतं. आफ्टर दॅट बॉडी ऑर्गनायझेशन, सगळ्यांचं बॉडी ऑर्गनायझेशनमध्ये जर आपण पाहिलं तर हे दोन कसे आहेत, युनिसेल्युलर आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी सेल्युलर लेवलवरती बॉडी ऑर्गनायझेशन असतं. बाकीचे जर आपण पाहिलं मल्टीसेल्युलर आहेत, त्याच्यामध्ये फंगायमध्ये मल्टीसेल्युलर किंवा लूज टिश्यू टाईप बॉडी ऑर्गनायझेशन असतं. बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे काय हे पण ऑलरेडी 10th स्टँडर्डच्या 6th चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत बायोलॉजीमध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्लांटेमध्ये टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन असतं. ॲनिमालियामध्ये काही जणांमध्ये टिश्यू असेल, काही जणांमध्ये ऑर्गन आहे, काही जणांमध्ये टिश्यू ऑर्गन सिस्टम आहे. तर अशा पद्धतीने ऑर्गन सिस्टीम आहे किंवा बॉडी ऑर्गनायझेशन आहे. आफ्टर दॅट आहे की मोड ऑफ न्यूट्रिशन. आता मोनेरामध्ये जे आहेत तर ते सगळे कसे आहेत, ऑटोट्रॉफिक आहेत. ऑटोट्रॉफिक म्हणजे काय, स्वतःचं फूड ते स्वतः तयार करतात. तर त्याचबरोबर काही हेटेरोट्रॉफिक पण आहेत, जसं की सॅप्रोफायटा वगैरे असतील किंवा पॅरासाईट म्हणजे काय, होस्टवरती राहतात म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी ऑर्गॅनिझमच्या बॉडीवरती वगैरे ते सर्वाईव्ह करतात. ओके, आफ्टर दॅट प्रोटिस्टमध्ये जर आपण पाहिलं तर सगळे ॲटोट्रॉफिक आहेत मोस्टली आणि काही हेटेरोट्रॉफिक पण आहेत. जे ॲटोट्रॉफिक आहेत ते फोटोसिंथेसिस करतात, या ठिकाणी केमोसायनेसिस करतात किंवा केमोसायनेटिक आहेत किंवा फोटोसिंथेटिक आहेत. ओके, नेक्स्ट आहे हेटेरोट्रॉफिक. फंगाय जे आहेत तर ते हेटेरोट्रॉफिक आहेत म्हणजे दुसऱ्यांवरती डिपेंड असतात, त्यांच्या होस्टच्या बॉडीवरती वगैरे ते डिपेंड राहतात. प्लांटेमध्ये सगळे प्लांट्स जे की फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात आणि ते सगळे स्वतःचं फूड स्वतः तयार करत असल्यामुळे हेटेरोट्रॉफिक आहेत. हे सगळे फीचर्स आपण डिटेलमध्ये पॅरेग्राफमध्ये बघणार आहोतच, पण हे खूप छान चार्ट आहे की ज्यामध्ये तुम्ही सगळे फीचर्स एकत्र लक्षात ठेवू शकता. आफ्टर दॅट आहे ॲनिमालियामध्ये हेटेरोट्रॉफिक्स आहेत, सगळे इतरांवरती अवलंबून असतात. याच्यामध्ये मग जे पण सॅप्रोफायटिक असतील म्हणजे जे की डेड ऑर्गॅनिझम्सवर सर्वाईव्ह करणारे असतात तर ते पण याच्यामध्ये येतात. आफ्टर दॅट तुमच्या बुकमध्ये जे आहे तर ते आपण सिक्वेन्स वाईज घेणार आहोत. पहिल्यांदा आपण पाहतोय किंगडम मोनेरा कशामध्ये येते हे पटापट सांगायचं, कारण आधी आपण ऑलरेडी याचं सगळं क्लासिफिकेशन वगैरे पाहिलेलं आहे. तर हे प्रोकॅरियोटिकमध्ये येतं, त्याचबरोबर हे युनिसेल्युलर आहे. ओके, आफ्टर दॅट इट कंटेन्स युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन. आता तुम्हाला हे पटकन समजेल कारण याचा अर्थ आपण ऑलरेडी जाणून घेतलेला आहे. हे प्रोकॅरियोटिक आहे, युनिसेल्युलर आहे. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या, कारण नोट्स वगैरे प्रोव्हाइड करणं शक्य नाही आहे. सो बेटर वे आहे की मी जे महत्त्वाचे पॉईंट्स सांगते, कारण मोनेरा म्हटलं की युनिसेल्युलर आहे, प्रोकॅरियोटिक आहे, एवढं लिहिलं तरी बास आहे. ओके, आफ्टर दॅट मोनेरा इन्क्ल्यूड्स युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. आता ऑब्वियसली प्रोकॅरियोटिक आहे तर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सच याच्यामध्ये असणार आहेत. युनिसेल्युलर आहे तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सच असणार आहेत. सो हा तर बेसिक पॉईंट आहे. सो दीज आर ओमनीप्रेझेंट, हे ओमनीप्रेझेंट आहेत. दे आर फाउंड इन ऑल टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट, हे सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. अँड नॉट जनरली इनहॅबिटेड बाय अदर लिव्हिंग बिंग्स, म्हणजे हे ऑलमोस्ट एन्व्हायरमेंटमध्ये सगळीकडे बघायला मिळतात आणि ते कोणत्याही ऑर्गॅनिझम्सच्या होस्टवरती म्हणजे जनरली पाहायला मिळत नाहीत. ओके, सो फ्यू आर फोटो ऑटोट्रॉप्स और केमोटोट्रॉप्स, म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकल्सने फूड तयार होतं. फोटोट्रॉप्स म्हणजे जे सनलाईट येते, सनलाईटने फूड तयार करणं म्हणजे फोटोसिंथेसिसने फूड तयार करणं, असे काही आहेत. तर मेजॉरिटी कसे आहेत, हेटेरोट्रॉफिक म्हणजे काय, इतरांवर अवलंबून असणारे. म्हणजे काही जे ऑटोट्रॉप आहेत तर एकतर ते केमिकल्सचे स्वतःचं अन्न तयार करतात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे ते फूड तयार करण्यासाठी सनलाईटवरती डिपेंड असतात, किंवा काही जे आहेत म्हणजे मेजॉरिटी ऑफ जे आहेत तर ते आहेत हेटेरोट्रॉफिक म्हणजे दुसऱ्यांवरती अवलंबून असतात.
दीज ऑर्गॅनिझम्स डू नॉट हॅव वेल डिफाईंड न्यूक्लियस. अर्थात हे प्रोकॅरियोट्स आहेत तर यांच्यामध्ये न्यूक्लियस नसणार आहे. न्यूक्लियस मेम्ब्रान नसतं आणि त्यामुळे आपण न्यूक्लियस इझिली डिफाईन करू शकत नाही. पण जर याच्या विरुद्ध आपण युकॅरियोट्समध्ये पाहिलं तर आपण न्यूक्लियस इझिली डिफाईन करू शकतो. आफ्टर दॅट DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्ट्रँडेड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम कॉल्ड ॲज न्यूक्लिओइड. म्हणजेच या ठिकाणी DNA एक्झिस्ट ॲज अ सिम्पल डबल स्ट्रँडेड म्हणजे आपण जर पाहिलं DNA तर आपल्यामध्ये ज्याप्रमाणे असतं त्याचप्रमाणे डबल स्ट्रँडमध्ये असतं. त्याचबरोबर यांच्यामध्ये एक सिंगल क्रोमोझोम आढळतो, सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम, ज्याला की आपण न्यूक्लिओइड म्हणतो. स्मॉलर सर्क्युलर मोलिक्युल्स ऑफ DNA ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक एलिमेंट्स कॉल्ड प्लाझमिड्स आर ऑफन प्रेझेंट. आणि यांच्यामध्ये प्लाझमिड्स पण प्रेझेंट आहेत. प्लाझमिड्स म्हणजे काय की DNAचे जे स्मॉल मोलिक्युल्स आहेत, स्मॉल सर्क्युलर मोलिक्युल्स आहेत ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोम. आता ते स्मॉल जे मोलिक्युल्स आहेत ते एक एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियल आहे आणि ते एक्स्ट्रा क्रोमोझोमल जेनेटिक मटेरियललाच आपण प्लाझमिड म्हणतो. आणि काही मोनेरामधल्या ऑर्गॅनिझम्समध्ये प्लाझमिड आपल्याला पाहायला मिळतं. ओके, सो यांच्यामध्ये जी सेल वॉल आहे तर ती पेप्टिडाग्लायकॉननी बनलेली असते. पेप्टिडाग्लायकॉन म्हणजे काय, एक प्रकारचं पॉलिमर आहे. ओके, तर त्याच्याने बनलेली असते. त्याला आपण म्युरेन पण म्हणतो, विच इज पॉलिमर ऑफ शुगर्स अँड अमायनो ॲसिड्स. पेप्टिडोग्लायकॉन काय आहे, पॉलिमर आहे कोणाचं, शुगर्स आणि अमायनो ॲसिड्सचं. ओके, हे सगळं आपण 10th स्टँडर्डला कार्बन कंपाऊंड्समध्ये पाहिले, पॉलिमर वगैरे काय असतात ते. जसं की तो पार्ट रिड्यूस झाला होता, पण ज्यांनी त्याचा अभ्यास केला असेल त्यांना माहिती असेल. सो मेम्ब्रान बॉन्ड ऑर्गॅनल्स एक्झाम्पल मायटोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आर ॲबसेंट. आता यांच्यामध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतं. मायटोकॉन्ड्रिया म्हणजे ते एनर्जी करन्सीवाला ते नसतं यांच्यामध्ये. सोबतच त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट पण नसतं आणि एंडोप्लाझमिक रेटिक्युलम ते असे जाळी टाईप होतं ना, न्यूक्लियसच्या भोवती स्ट्रक्चर असतं, तर ते पण यांच्यामध्ये नसतं. आता न्यूक्लियसच वेल डिफाईन नाही आहे तर ते स्ट्रक्चर पण कसं असेल. सो त्याच्यामुळे मायटोकॉन्ड्रिया नसतं, क्लोरोप्लास्ट नसतं, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम यांच्यामध्ये प्रेझेंट नसतं. आफ्टर दॅट रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज दॅन युकॅरियोटिक सेल्स. युकॅरियोटिक सेल्समध्ये जेवढ्या साईजचे रायबोझोम्स असतात त्यापेक्षा खूप छोटे रायबोझोम्स कोणामध्ये असतात, प्रोकॅरियोट्समध्ये असतात, म्हणजेच मोनेरामध्ये असतात. ओके, सो आफ्टर दॅट द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज असेक्शुअल. याच्यामध्ये मोड ऑफ रिप्रोडक्शन कसं आहे, असेक्शुअल आहे. और विथ द हेल्प ऑफ बायनरी फिजन किंवा बायनरी फिजननी रिप्रोडक्शन होतं. बायनरी फिजन म्हणजे काय, ते अमिबावालं जे होतं तर त्या पद्धतीने अमिबा, युग्लेना, त्याचबरोबर पॅरामेशियम यांच्यामध्ये ज्याप्रमाणे बायनरी फ्युजनने रिप्रोडक्शन होतं त्याचप्रमाणे मोनेरामध्ये होतं. आणि व्हेरी रेअरली, खूप रेअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन पण होतं बाय कंजुगेशन मेथड. म्हणजे एकतर सेक्शुअल रिप्रोडक्शन मेजॉरिटीमध्ये पाहायला मिळतं आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन खूप लेस किंवा रेअर ऑर्गॅनिझम्समध्ये पाहायला मिळतं. ओके, सो आफ्टर दॅट आता मोनेरामधले काही आपण बॅक्टेरियाज वगैरे बघूया. मॉर्फोलॉजिकली बॅक्टेरिया आर कॅटेगराइज्ड इंटू 4 ग्रुप्स. मॉर्फोलॉजिकली म्हणजे काय, ते बाहेरून कसं दिसतात यावरून आपण बॅक्टेरियाजला 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेलं आहे किंवा कॅटेगराईज केलेलं आहे. द स्पेरिकल शेपवाला म्हणजे जे गोलवाला आहे, स्पेअरसारखं आहे, बॉलसारखं आहे, त्याला आपण कॉकस म्हणतो. त्याचबरोबर रॉड लाईक शेप जर असेल, जसं की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा पूर्ण रॉड लाईक शेप आहे, तर याला आपण बॅसिलस म्हणतो. कॉमा किंवा किडनी शेपमध्ये जर असेल, जसं की हा कॉमा असतो ना आपला असावाला, तर त्या शेपमध्ये याला आपण विब्रिओ म्हणतो. आणि स्पिरल शेपमध्ये असेल, स्पिरल म्हणजे काय, स्प्रिंग टाईपमध्ये असेल, त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्पिरिलियम. ओके, त्यासोबतच जर आता या ठिकाणी हा थोडासा स्पेरिकल पण आहे आणि थोडासा रॉड लाईक पण आहे, म्हणून दोन्ही नावं मिक्स करून हे काय झालं, कोकोबॅसिलस. ओके, थोडंसं स्पेरिकल आहे आणि थोडंसं रॉड लाईक पण आहे, त्याच्यामुळे हा कोकोबॅसिलस. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑन बेसिस ऑफ इव्हॉल्युशन जसं जसं होत गेलं या ऑर्गॅनिझम्समध्ये, या बॅक्टेरियाजमध्ये, बॅक्टेरिया कॅन क्लासिफाईड ॲज आर्कीबॅक्टेरिया अँड युबॅक्टेरिया. हे आपण कशामध्ये पाहिलं होतं, 6 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये, की 6 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये काय केलं गेलं होतं, मोनेरा 2 ह्याच्यामध्ये डिवाइड केलं गेलं होतं, आर्कीबॅक्टेरिया आणि युबॅक्टेरिया. ओके, याच्यामधलं जे आर्कीबॅक्टेरिया आहे तर ते खूप एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये सर्वाईव्ह करतात, जसं की खूप हाय टेम्परेचर असणं, खूप हाय सॅलिनिटी असणं, यासारख्या कंडिशन्समध्ये हे आर्कीबॅक्टेरिया सर्वाईव्ह करतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण आर्कीबॅक्टेरियाबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन बघणार आहोत. सो या ठिकाणी आपण थोडक्यात 6 किंगडम क्लासिफिकेशन पण बघतोय, कारण 6 किंगडम क्लासिफिकेशनमधला जो 5वा घटक आहे तर तो आहे आर्कीबॅक्टेरिया. ओके, सो आर्कीबॅक्टेरियामध्ये फर्स्ट आहे की दीज आर डिफरन्शिएटेड फ्रॉम अदर बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर्स. सो त्यांच्यामध्ये असणारे जे पण सेल्युलर फीचर्स आहेत, सेल्युलर फंक्शन्स आहेत, तर त्याच्यावरती आधारित आर्कीबॅक्टेरिया एक डिफरंट ग्रुप तयार झालेला आहे. These bacteria are mostly found in extreme environments
त्याच्यामुळे त्याला आपण एक्सटर्मोफिलस असं म्हणतो. एक्सटर्मोफिलस म्हणजे काय, खूप जास्त टेम्परेचर म्हणजे खूप जास्त कंडिशन्समध्ये ते आपल्याला सर्वाईव्ह करत असलेले पाहायला मिळतात. खूप जास्त टेम्परेचर, खूप जास्त सॅलिनिटी वगैरे यांसारख्या ह्याच्यामध्ये ते सर्वाईव्ह करत असताना पाहायला मिळतात. ओके. आफ्टर दॅट दे आर फाउंड इन व्हरायटी ऑफ प्लेसेस फ्रॉम वोल्कॅनिक क्रेचर्स टू सॉल्टी लेक्स अँड हॉट स्प्रिंग्स. म्हणजेच काय, ज्या ठिकाणी वल्कॅनो असणारा प्रदेश असतो तर त्या प्रदेशापासून ते सॉल्टी लेक्समध्ये, हॉट स्प्रिंग्समध्ये, म्हणजे प्रत्येक ठिकाणी ते आपल्याला पाहायला मिळतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे देअर ॲबिलिटी टू विथस्टँड सच हॉस्टाईल एन्व्हायरमेंट स्पीक्स ऑफ देअर कॅपॅसिटी टू सर्वाईव्ह इन व्हेरी सिव्हिअर कंडिशन्स. आणि वल्कॅनो की ज्या ठिकाणी खूप हाय टेम्परेचर असतं, खूप जास्त गरम तापमान असतं, तर त्या प्रदेशामध्ये ते राहू शकतात. याचा अर्थ ते कोणत्याही सिव्हिअर कंडिशनमध्ये विथस्टँड करू शकतात, कोणत्याही सिव्हिअर कंडिशनमध्ये ते जगू शकतात. ओके. आफ्टर दॅट बॅक्टेरिया दॅट कॅन विथस्टँड हाय सॅलिनिटीज आर कॉल्ड हॅलोफिलस. म्हणजे जे खूप जास्त सॅलिनिटी म्हणजे काय, खूप जास्त ज्या ठिकाणी मिठाचं प्रमाण जास्त आहे, ज्या ठिकाणी क्षार जास्त आहे, अशा प्रदेशामध्ये जर ते सर्वाईव्ह करू शकत असतील तर त्यांना आपण म्हणणार आहोत हॅलोफिल्स. ओके. वाईल दोज दॅट विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर आर नोन ॲज थर्मोफिल्स. आणि जे खूप जास्त टेम्परेचरवरती, कारण वॉल्कॅनिक ठिकाणी वगैरे खूप जास्त टेम्परेचर असतं, तर खूप जास्त टेम्परेचरमध्ये जर ते सर्वाईव्ह करत असतील तर त्यांना आपण म्हणणार आहोत थर्मोफिलस. ओके. सो अ व्हेरी कॉमन एक्झाम्पल ऑफ the very common example is of methanogenic bacteria found in gut of ruminants. म्हणजेच रुमिनंट्स म्हणजे काय, जे पण रवंथ करणारे प्राणी असतात, जसं की काव आहे, बफेलो असेल, तर यांसारख्या प्राण्यांच्या गट्समध्ये मेथॅनोजेनिक बॅक्टेरियाज आपल्याला बघायला मिळतात. दिस बॅक्टेरिया हेल्प इन प्रोडक्शन ऑफ मिथेन इन बायोगॅस प्लांट. आणि हे जे बॅक्टेरियाज आहेत त्याचं नाव पण तसं दिलेलं आहे मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया. म्हणजे जेव्हा कावडंग किंवा बफेलो डक आपण वापरतो बायोगॅस निर्माण करण्यासाठी, तर बायोगॅस निर्माण करत असताना मिथेन गॅसचं प्रोडक्शन खूप आवश्यक असतं. आणि मिथेन गॅसच्या प्रोडक्शनसाठी हा जो बॅक्टेरिया आहे, जो की काऊज आणि बफेलोजमध्ये असतो, त्यांच्या गट्समध्ये असतो, तर तो बॅक्टेरिया खूप युजफुल आहे. त्याचं नाव आहे मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया. ओके. सो हा एक प्रकारचा आर्कीबॅक्टेरियामध्ये येणारा बॅक्टेरिया आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट इज यू बॅक्टेरिया. सो दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज ट्रू बॅक्टेरिया. म्हणजे यूचा अर्थ काय होतो, जेव्हा पण कधी यू असेल त्याचा अर्थ काय होतो, ट्रू, म्हणजे खरं बॅक्टेरिया आहे. जसं की आपण यूसिलोमेट पाहिलं होतं 6th चॅप्टरमध्ये ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये. यूसिलोमेट म्हणजे काय, खरोखर त्यांच्यामध्ये सिलोमेट होतं, जसं की असिलोमेट होते, सिडोसिलोमेट होते आणि यूसिलोमेट होते. यूसिलोमेट म्हणजे काय, खरोखर त्यांच्यामध्ये सिलोमेट होतं. सिलोमेट म्हणजे काय, खरोखर त्यांच्या बॉडीमध्ये स्पेस होतं. ओके. स्पेशियस बॉडी होती त्यांच्या बॉडीमध्ये स्पेस होतं. सो आफ्टर दॅट दे हॅव सेल वॉल ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. यांच्यामध्ये पण सेल वॉल आहे पेप्टिडोग्लायकॅनने बनलेलं. पेप्टिडोग्लायकॅन काय आहे, एक प्रकारचं पॉलिमर आहे, शुगर आणि अमायनो ॲसिड्सपासून बनणारं. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे आर फाउंड ॲज ऑटोट्रॉप्स आणि हेटेरोट्रॉप्स. हे दोन्ही पण प्रकारचे आहेत. ऑटोट्रॉप्स पण आहेत, स्वतःचं फूड स्वतः तयार करणारे. हेटेरोट्रॉप्स पण आहेत, दुसऱ्यावर अवलंबून असणारे. आता याच्यामध्ये ऑटोट्रॉप्स कोणते आहेत बघूया. द ऑटोट्रॉप्स कॅन बी फोटोसिंथॅटिक, म्हणजे फोटोसिंथॅसिसने स्वतःचं फूड तयार करणारे, जसं की क्लोरोबियम आहे, ज्याला की आपण ग्रीन सल्फर बॅक्टेरिया पण म्हणतो, आणि क्रोमॅटियम. 2 एक्झाम्पल्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की केमोसिंथॅटिक म्हणजे काय, जे केमिकल्सच्या हेल्पने स्वतःचं फूड स्वतः तयार करतात, लाईक सल्फर बॅक्टेरिया. ओके. केमिकल्स म्हणजे ॲक्च्युअल केमिकल्स नाही, त्यांच्या बॉडीमध्ये जे प्रेझेंट आहेत त्यांचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. मग अशी पण मी फक्त केमिकल्स सांगितलं होतं. ॲक्च्युअल केमिकल्स म्हणजे बाहेरून येणारे नाही, तर त्यांच्या बॉडीमधल्या असणाऱ्या केमिकल्सच्या सहाय्याने. ओके. सो आफ्टर दॅट दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म्स लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. तर हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत, फिलामेंटस आहेत, आणि त्याचबरोबर ते फ्रेश वॉटरमध्ये राहतात. सो द बॉडी इज कवर्ड बाय म्युसिलाजिनस शीथ. आता हे म्युसिलाजिनस शीथ काय असतं, तर बघा, एक नॉस्टॅक तुम्ही पाहिलं असेल, आय थिंक की 10th स्टँडर्ड ह्याचं नाव होतं नॉस्टॅक. तर हे अशा पद्धतीचं एक ऑर्गॅनिझम आहे. हे सगळे त्याच्या बॉडीमधले सेल्स असे एकमेकांना अटॅच असतात साखळीप्रमाणे. ओके. सो तर आता या ऑर्गॅनिझममध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक सेल असतं. या सेलला आपण म्हणतो हेटेरोसाइट. कधी पण साईट आला तर साईट याचा अर्थ सेल असतं आणि याला आपण हेटेरोसाइट म्हणतो. आणि त्याचबरोबर हे जे स्ट्रक्चर आहे, या सगळ्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत म्युसिलाजिनस शीथ. सो आय होप की तुम्हाला कळलं असेल म्युसिलाजिनस शीथ म्हणजे काय. म्युसिलाजिनस शीथ म्हणजे तिचे बॉडीचं स्ट्रक्चर आहे, जे पण गोल सारखं आहे, तर त्याला आपण म्हणणार आहोत म्युसिलाजिनस शीथ. ओके. सो ते एका पर्टिक्युलर ठिकाणी प्रेझेंट असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द जेनेटिक मटेरियल इज टिपिकल प्रोकॅरियोटिक. ऑब्वियसली हे मोनेरा असल्यामुळे प्रोकॅरियोटिक असणार आहे. CHLA, CHLB, केरोटीन्स आणि
झॅथोथायलस आर दी फोटोसिंथॅटिक पिगमेंट्स. हे सगळे काय आहेत? फोटोसिंथॅटिक पिगमेंट्स आहेत जे की त्या त्या ऑर्गॅनिझम्समध्ये फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात. फिलामेंट्स शो हेटेरोसाइट्स विच हेल्प इन नायट्रोजन फिक्सेशन. जसं की मी तुम्हाला आता हेटेरोसाइट काय असं ते दाखवलं, तर हेटेरोसाइट काय करतं? नायट्रोजन फिक्सेशनमध्ये हेल्प करतं. आफ्टर दॅट नेक्स्ट स्लाइड. हेटेरोट्रॉप्स आर द मोस्ट अबंडंट. आणि सगळ्यात जास्त हेटेरोट्रॉप्स पाहायला मिळतात ऑटोट्रॉप्सपेक्षा. मोस्ट ऑफ देम आर डिकम्पोजर्स. डिकम्पोजर्स म्हणजे डेड बॉडीज डिकम्पोज करणारे जे असतात तर ते. अँड नोन फॉर ब्रेकिंग डाऊन लार्ज मॉलिक्युल्स इन सिम्पल मॉलिक्युल्स ऑफ मिनरल्स. आणि हे लोक काय करतात की जे लार्ज मॉलिक्युल्स असतात म्हणजे खूप मोठे मोठे मॉलिक्युल्स, तर त्या मॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन करतात आणि त्यांना कन्वर्ट करतात सिम्पल मॉलिक्युल्समध्ये किंवा मिनरल्समध्ये. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दे कॅन बी एनारोब्स. एनारोब्स म्हणजे काय? सर्वाइव्ह विदाऊट ऑक्सिजन, हेल्पिंग इन कर्डिंग ऑफ मिल्क म्हणजे मिल्कचं कर्ड तयार करणं. कोण आहे? लॅक्टोबॅसिली आहे. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ॲझोटोबॅक्टर आहे. अँटीबायोटिक प्रोडक्शन स्ट्रेप्टोमायसिस आहे. कंपोस्टिंग अँड डिग्रेडिंग ऑइल. तर या सगळ्यासाठी ओके, सो या सगळ्यासाठी जे पण तयार करण्यासाठी म्हणजे मिल्कचं कर्डिंग करण्यासाठी यासाठी जे पण ऑर्गॅनिझम्स आवश्यक असतात तर ते सगळे कशामध्ये येणार आहेत? यू बॅक्टेरियामध्ये. म्हणजे हे ॲक्च्युअल म्हणजे ट्रू बॅक्टेरियाज आहेत. ओके, बट द स्टोरी डझंट एंड हिअर. सम ऑफ देम आर पॅथोजन्स. पण एवढेच फक्त म्हणजे फक्त युजफुल ऑर्गॅनिझम्सच यामध्ये येतात असं नाही. हे सगळे युजफुल होते की आपल्याला मिल्कपासून कर्ड तयार करण्यासाठी उपयोगी आहेत, अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी उपयोगी आहेत. पण फक्त उपयोगीच आहेत का? तर नाही. इतर काही अजून हार्मफुल बॅक्टेरियाज पण आहेत, जसं की पॅथोजन आहे जे की आपल्याला वेरियस डिसीजेस त्याच्यामुळे होतात. त्याच्यामध्ये टायफॉईड आहे, कोलेरा आहे, ट्युबरक्लोसिस आहे, टिटानस आहे, यांसारखे बरेचसे डिसीजेस पण या सगळ्या बॅक्टेरियाजमुळे होतं. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून तर ट्युबरक्लोसिस कशामुळे होतं? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्लोसिसमुळे होतं. टिटानस कशामुळे होतं? क्लोस्ट्रिडियम टिटानीमुळे होतं. त्याचबरोबर आपला कोलेरा कशामुळे होतं? विब्रिओ कोलेरामुळे होतं. टायफॉईड सॅल्मोनेला टायफीमुळे होतं. तर या सगळ्या हे जे ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा हे जे बॅक्टेरियाज आहेत तर ते हार्मफुल आहेत की ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होतात. म्हणजे युजफुलवाले पण आहेत, हार्मफुलवाले पण आहेत. या ठिकाणी तुम्ही नोस्टॅकचं ड्रॉइंग म्हणजे चित्र बघू शकता की ज्यामध्ये इथे आहे हेटेरोसाइट आणि हे जे आहे याला आपण म्हणणार आहोत म्युसिलॅनस शीथ. ओके, सो त्याचं ओरिजिनल नाव आहे सायनोबॅक्टेरियम पण ह्याला म्हटलं जातं किंवा नोस्टॉक पण म्हटलं जातं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एक छोटासा टॉपिक जो की आहे मायकोप्लाझ्मा. सो मायकोप्लाझ्मा म्हणजे काय? तर दीज आर स्मॉलेस्ट ऑफ लिव्हिंग फॉर्म्स. म्हणजे हे खूप स्मॉलेस्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत. दे डू नॉट हॅव सेल वॉल. त्यांना सेल वॉल नसतं. त्याचबरोबर मेनी फॉर्म्स आर पॅथोजेनिक. हे पॅथोजनच्या स्वरूपामध्ये असतात म्हणजे डिसीज वाहक आहेत ते. दे आर फाउंड रेजिस्टन्स टू कॉमन अँटीबायोटिक्स ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ सेल वॉल. आणि काही अँटीबायोटिक्स म्हणजे कॉमन अँटीबायोटिक्स ते रेजिस्टन्स आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये सेल वॉल नाही आहे, त्याच्यामुळे ते रेजिस्टंट म्हणून आहेत कॉमन अँटीबायोटिक्सचे. ओके, सो इन दिस वे हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत मायकोप्लाझ्माचे. सो नेक्स्ट आहे कॅन यू टेल की व्हॉट आर द सायलेंट फीचर्स ऑफ मोनेरा. मगाशी आपण जे काही फीचर्स पाहिले तर ते सगळे काय होते? सायलेंट फीचर्स ऑफ मोनेरा, जे की मी तुम्हाला स्लाईडमध्ये दाखवले तर ते सगळे. आफ्टर दॅट आहे की व्हॉट विल बी द शेप ऑफ बॅसिलस अँड कोकस टाईप ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे बॅसिलस कशा पद्धतीचे असतात, कोकस कसे असतात. आपण चार्ट पण पाहिला. बॅसिलस रॉड लाईक असतात आणि कोकस स्पेरिकल शेपमध्ये असतात. आणि याच्यामध्ये जर कोकस बॅसिलस असेल तर तो जरासा रॉड लाईक आणि जरासा स्पेरिकल असतो. आफ्टर दॅट राईट अ नोट ऑन युजफुल अँड हार्मफुल बॅक्टेरियाज. तर यासाठी तुम्हाला जे युजफुल बॅक्टेरियाज मगाशी मी सांगितले तर ते लिहायचे आहेत. 10th पॉईंट आपला जो होता. आणि जे हार्मफुल बॅक्टेरियाज सांगितले जे की वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस कॉज करतात तर ते लिहायचे आहेत. मग तुमचाही शॉर्ट नोट तयार होईल. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोनेरा पाहिलं. ॲक्च्युली मोनेरा खूप मोठा व्हिडिओ झाला हा मोनेरासाठी असणार आहे. याच्यामध्ये आपण बरेचसे इतर किंगडम्सचा पण अभ्यास केला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बाकीचे किंगडम्स पाहणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. त्यासोबतच जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.